गेल्या अनेक शतकांपासून प्रतीक्षित असलेल्या बंगालच्या विजयाच्या वाटचालीकडे भारतीय जनता पार्टीचं लक्ष होतं. मात्र गेल्या अनेक दशकांपासून भारतीय जनता पार्टी येथे पराभूत होत होती. मात्र यावर्षी भारतीय जनता पार्टीने मायक्रो प्लॅनिंग करून येथे भारतीय जनता पार्टीचा भगवा ध्वज फडकविला. यामुळे संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. येथील नांदगावपेठ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्सवात ढोल ताशांच्या गजरात भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बंगालमधला गुंडराज भारतीय जनता पार्टी संपवत आहे आणि देशातल्या जनतेला खऱ्या अर्थानं विकास पाहिजे आहे. माननीय पंतप्रधान माननीय मोदीजीच्या नेतृत्वात आणि देशातलं पहिलं विकसित राज्य जे होणार आहे महाराष्ट्र, ते देवेंद्रजीच्या नेतृत्वात होणारा बदलाव जनता बघून आहे. या दमदार नेत्यांनी त्या बंगालमध्ये जाऊन जनतेला जे दाखवून दिलेलं आहे त्या सामर्थ्याच्या बळावर आज बंगालमध्ये भगवा फडकलेला आहे. पश्चिम बंगालसारखं राज्य जे आपल्या देशाचा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी मागील 15 वर्षामध्ये जनतेने जो काही अन्याय सहन केला, जे काही त्यांच्यावर झालेल्या अनेक प्रकारच्या गोष्टी होत्या, त्याच्या बदल्यात आज देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आज बंगालमध्ये ऐतिहासिक विजय झाला. आणि या ऐतिहासिक विजयाच्या या देशातील आणि इतरही राज्यामध्ये ज्या ठिकाणी BJPचं सरकार आलेलं आहे त्या सर्व जनतेला मी माझ्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण BJP परिवाराच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो.